Please subscribe my YouTube channel Sahaj Bod. Like, share and subscribe. समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना जो दुसरा चमत्कार करून दाखविला त्याचे नाव आहे सिद्धीचा चमत्कार. तो आता आपण पाहूयात. एके दिवशी शिवाजी महाराजांची स्वारी सैन्यासह चाफळ जवळून चालली असताना जवळच डोंगरात समर्थांची स्वारी आहे असे समजले. तेव्हा जाता जाता सहज दर्शन घेऊन जावे असे मनात येऊन ते रामगळीत गेले. तेथे समर्थांची गाठ पडली. महाराजांनी समर्थांना साष्टांग नमस्कार करून बसा म्हणून आज्ञा झाल्यावरच ते बसले. जवळ फक्त कल्याण स्वामी होते. सुमारे 4 घटका संभाषण झाल्यावर राजेश्रींनी जाण्याविषयी आज्ञा मागितली. तेव्हा समर्थ म्हणाले, आता 2 प्रहर झाले आहेत तर रघुपतींना नैवेद्य समर्पण करून भोजनोत्तर जावे. तेव्हा राजश्री म्हणाले, मज बरोबर माणसे फार आहेत आणि येथे तर कल्याण स्वामींशिवाय दुसरे कोणीच नाही. याकरिता मज जाण्यास आज्ञा असावी. त्यावर समर्थ म्हणाले, शिवबा, आमचा गोसावी सदा तयार आहे. चिंता नसावी. सर्वांनी भोजनोत्तर जावे. किती माणसे बरोबर आहेत? राजश्री म्हणाले, सारे मिळून 2000 माणसे होतील. समर्थ म्हणाले, शिवबा, काही चिंता नाही. त्यांना आमच्यासाठी सुद्धा तुमच्या मागून राणावनातून उन्हातानातून हिंडावे लागते. ते म्हणतील स्वामींची भेट होते, आम्ही उपाशीच राहतो. तसे होऊ नये असे म्हणून कल्याण स्वामींकडे वळून म्हणाले, कल्याणा, सर्वांची भोजनाची तयारी करावी. कल्याण स्वामी म्हणाले, आज्ञा. आणि लगेच त्यांनी राजश्रींना स्नान करण्यासाठी सांगितले. कारभार्यांनी सर्व सैन्यास हुकूम फरमाविला. कोणाला स्नान वगैरे करणे असेल त्यांनी करून भोजनास तयार व्हावे. त्याप्रमाणे सर्व मंडळी स्नानाच्या तयारीस लागली. इकडे कल्याण स्वामी समर्थांपुढे सचिंत येऊन उभे राहिले. त्याचकडे पाहून समर्थ म्हणाले, काय कल्याणा, काय पाहिजे? तेव्हा कल्याण स्वामी म्हणाले, मंडळींची स्नाने आटोपत आली आहेत. समर्थ म्हणाले, ठीक आहे. ती पलीकडे गुहा आहे, तिच्या तोंडाला शिळा बसवली आहे. ती बाजूला ढकल म्हणजे आज सर्व तयारी आहे. अशी आज्ञा होताच कल्याण स्वामींनी जाऊन शिळा हलविली आणि पाहतात तो काय आश्चर्य, आत मोठी जागा असून पाट रांगोळ्या घालून पाने तयार आहेत. समया तेवत असून भांडी सोवळी वगैरे सर्व काही सिद्धता मोठ्या थाटाची आहे. हे बघून कल्याण स्वामींनी राजश्रींसह सर्वांना त्यांच्या इतमामाप्रमाणे नेऊन पानांवर बसविले. वाढलेली पक्वान्ने फारच उंची आणि इतर पदार्थही फारच रुचकर असल्यामुळे सर्वांनी व्यवस्थित भोजन केले. आचवायला पाण्याची व्यवस्थाही आतच होती. भोजनोत्तर कल्याणांनी विडे आणून सर्वांस दिले. ही समर्थांची अद्भुत लीला पाहून शिवाजी महाराजांना काय वाटले असेल हे सांगणे नकोच. वसिष्ठ ऋषींनी आपल्या पर्णकुटीत विश्वामित्र राजाला ससैन्य तृप्त केले. तेव्हा त्यांच्या तोंडून ज्याप्रमाणे अस्मद्वही न कधी वरिली हे तृप्ती जेवणार आणणे असे उद्गार निघाले, तसेच उद्गार शिवाजी महाराजांच्या तोंडून निघाले. राजश्री मनात म्हणाले, मी एवढा राजा असूनही समर्थांचे सामर्थ्य माझ्या अंगी नाही. अशा ओसाड डोंगरात आयत्या वेळी इतक्या मंडळींना भोजन देणे हे माझ्या हातून होईल काय? छे, म्हणून असे सद्गुरू मला मिळाल्याबद्दल मी किती बरे धन्य आहे. पण त्यांच्या मनात
मोठी उत्कंठा लागून राहिली की हे असे झाले तरी कसे. तेव्हा हा प्रकार काय आहे याचा खुलासा समर्थांना विचारून तरी पाहावा, म्हणून त्यांनी भीत हात जोडून विनंती केली. तेव्हा समर्थ हसले आणि म्हणाले, यातले इंगित तुम्हाला तुकाराम महाराज सांगतील. तेव्हा शिवाजी महाराज स्वस्थ बसले आणि इतर विषयांवर काही वेळ संभाषण करून आज्ञा घेऊन प्रतापगडावर गेले.